कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रिया, तुम्हाला तुझ्या रिक्वायरमेंट सांग. प्रीतम सर येतीलच इतक्यात. ते आले की आम्ही दोघं मिळून नरट करतो तुला. ओके. मी असं ऐकलं की तू लग्नाआधीपासून या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहेस तर? हो, खरं तर माझी हाय. ऍक्च्युली या प्रोजेक्ट संदर्भातच आमची भेट झाली होती. हो, म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट का? ओके, एनिवे, मला अजून काय काय सांग, म्हणजे आपण दोघी मिळून काहीतरी छान करू. हो, मी सांगते. हे बघ, माझी आणि अहिल्या मॅडमची म्हणजे एकंदरीत किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची अशी इच्छा आहे की एक ऑर्गॅनिक इको फ्रेंडली शाळा असावी. येस, म्हणजे खरं तर ही खूप युनिक कॉन्सेप्ट आहे. पण जुन्या काळात गुरुकुल शिक्षण व्यवस्था होती ना, अगदी तशीच. म्हणजे ज्या मातीत मुलं वाढतायत त्याच मातीत त्यांचं शिक्षण व्हावं, अगदी त्यांच्या जीवन पद्धतीनुसार. अशी शाळा हवी आहे मला. एक अशी शाळा जी निसर्गाच्या सानिध्यात असेल, ज्यात मुलांना पुस्तकाव्यतिरिक्तही खूप काही शिकायला मिळेल, जिथे सगळ्यांना समान न्याय आणि समान वागणूक मिळेल. व्हेरी नाईस. अशी शाळा हवी आहे मला. येस. ओ, आता इथे मस्त सीन घडणार आहे. वहिनी फॉर्म मध्ये आलेत, म्हणजे अनुष्काची वाट नक्कीच लावणार. ही इको फ्रेंडली स्कूलची कल्पना खूपच छान आहे. जी ही शाळा खूप भारी चालेल. ही शाळा जगातली सर्वोत्तम शाळा असणार आहे, पण अनफॉर्च्युनेटली तू याचा भाग नसशील. सॉरी, मला कळलं नाही. म्हणजे हे प्रोजेक्ट तुला द्यायचं नाही असं आमचं ठरलंय. म्हणजे का? पण ऑफकोर्स हा तुमचा डिसिजन आहे, पण त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल ना, मला कळेल का? जसं पारूच्या बाबतीत मी चुकले असं तुला वाटतंय ना, तसंच हे प्रोजेक्ट तुला देऊन मला पुन्हा एकदा चूक नाही करायची. आय एम सॉरी मॅम. एक मिनिट, वहिनींना सगळे अहिल्या मॅडम म्हणतात. आय एम सॉरी अहिल्या मॅडम. मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की पारू खूप टॅलेंटेड आहे आणि बाहेर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि कंपनी तिची वाट बघतात. एवढंच. आणि आम्ही तिला बांधून ठेवलंय असं तुला म्हणायचंय का? एक मिनिट. हा पारू, काय देवी आई? थांब इथेच. मॅडम, तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे खरंच. पारू इथे तिच्या मर्जीने काम करते. ती या घरात काम करण्यासाठीच आली होती आणि या कंपनीची ब्रँड होण्या आधीपासनं ती तिच्या मर्जीने काम करते आणि आत्ता सुद्धा तिला हवं तिथे जायला ती मोकळी आहे. एवढं सगळं झालं, मी एवढं समजवलं, तरी पण तिला हेच काम करायचं असेल तर ती तिची मर्जी आहे. यात तुमचा काही दोष नाही. वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतं की एवढी टॅलेंटेड मुलगी आहे, तिचं सगळं टॅलेंट ही घरकाम करण्यात जाणार आहे. दॅट्स इट. मला वाटतं मला या प्रोजेक्टमध्ये न घेण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय, त्यामुळे आता इथे थांबण्यात काही पॉइंट नाही आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम. अहिल्या मॅडम, मी तुमचा इको दुखावला असेल तर. माझा इगो अहिल्यादेवी किर्लोस्करला कळतं कुठे इगो बाळगायचा आणि कुठे नाही ते. आणि आता पारूच्या आयुष्याबद्दल चाललंय ना. तू माझ्यावर आरोप केलेस की मी पारूच्या आयुष्याचं नुकसान केलंय, पण तू एक गोष्ट विसरतेस, कुणीच कुणाच्या खासगी आयुष्यावर मालकी नाही दाखवू शकत.
पारू इथे आहे ती प्रेमानी आहे. तिला काय करायचंय काय नाही करायचंय हे ती ठरवते, आम्ही नाही. ती तुझ्यासोबत सुद्धा काम करू शकते, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पारू जा, तू आत्ताच्या आत्ता अनुष्का बरोबर जा. अनुष्का घेऊन जाईला. पारू आजपासनं तुला मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून काढून टाकले. इथून पुढे तुझा या कंपनीशी आणि या घराशी काहीही संबंध असणार नाही. नाही 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 नाही, असं करू नका तुम्ही. मला नाही जायचं कुठं. मॅम, सॉरी अहिल्या मॅडम, आणि तिच्यामध्ये कला आहे आणि तिचा चेहरा सगळे ओळखतात. त्यामुळे तिला कोणीही काम देऊ शकतं, मीही देऊ शकते. मी आत्ता तिला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते, पण मी तसं करणार नाही. कारण मला माहिती आहे किर्लोस्करांसाठी पारू लक्की आहे. ती जेव्हापासून ब्रँड अँबॅसेडर झाली आहे तेव्हापासून तुमचा फायदा झालाय. मुळात तुमच्या प्रोडक्टचा चेहराच पारू आहे. मी तर म्हणेन किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा चेहरा आणि ओळख पारू आहे. देवी, हे बघा, हे जे काय बी चालले नाही यात माझी काय बी चूक नाही. मला तुमच्यापासून लांब करू नका. मला इकडंच राहायचं आहे, तुमच्या सोबत, तुमच्या पायात, तुमच्या सेवेत राहायचं आहे. देवी आई, मी इथनं निघून गेले ना, आणि मला स्वर्ग जरी मिळाला ना तरी बी मला नको आहे. मला फक्त तुमच्यापासून लांब करू नका. मला इथंच राहायचं आहे. ठीक आहे, आजपासून तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर नसशील, तर ह्या घरातली फक्त एक नोकर असशील. तुझं करिअर, तुझं मॉडेलिंग हे सगळं तुला विसरून जावं लागेल. बोल, मान्य आहे? म्हणजे आता ब्रँड अँबॅसेडर पारू नाही, म्हणजे मला चान्स आहे. शी बाबा, पण आता तयारी करायला फार वेळच नाही माझ्याकडे. बोल पारू, तुला हे मान्य आहे? होय, मान्य आहे मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.